डोंबिवली शहरात गेल्या महिनाभरापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे। या कारवाई विरोधात आज फेरीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेत महानगरपालिकेविरोधात मोठा मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान फेरीवाल्यांनी केडीसीच्या कारवाई विरोधात घोषणाबाजी केली। कारवाई बंद करा, आम्हाला जगू द्या, उपजीविकेचा हक्क द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। फेरीवाल्यांचे म्हणणे आहे की गेल्या महिनाभरापासून महापालिकेकडून सतत आमचे स्टॉल गाड्या हटवण्याची कारवाई केली जात आहे। त्यामुळे आमच्या रोजीरोटीवर मोठा परिणाम होत असून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे ही कारवाई तात्काळ थांबवावी अशी त्यांची मुख्य मागणी आहे। दरम्यान मोर्चा मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते। या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये। या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने महानगरपालिका वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण कमी करण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले जाते। मात्र फेरीवाल्यांना पर्यायी व्यवस्था देण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। या आंदोलनामुळे आता प्रशासन आणि फेरीवाले यांच्यात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता पुढील काही दिवसात यावर तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कायदा 2014 लागू करा, फेरीवाला कायदा 2014 लागू करा। रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा। फेरीवाल्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही। रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। जीतेंगे, जीतेंगे भाई जीतेंगे, फेरीवाले जितेंगे, लढेंगे भाई हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा। नाही कुणाच्या बापाचा। फेरीवाला कायदा लागू करा। इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। सरकारी है, कष्टकरी हकर्स यूनियन जिंदाबाद, अरे इन्कलाब जिंदाबाद, अरे फेरीवाल्यांना रोजगार मिळालाच पाहिजे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुर्दाबाद। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निषेध असो। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।